ए एवढं नाही ऐकायचं बॉयफ्रेंडचं. हे नको घालू ते नको घालू. तू त्याला सांगते का कधी हाफ चड्डी नको घालू वगैरे? अजिबात ऐकायचं नाही एवढं काय. बेटर ना सिंगलच राहा. माहिती सिंगल राहणं एवढं सुपर असतं माहितीये. ब्रेक घे ग मस्त. तुला हवे ते कपडे घाल, तुला काय हवं ते कर, तुला ज्यानी कॉन्फिडंट वाटतंय ना त्याच गोष्टी कर. मस्त स्वतःच्या प्रेमात पड आधी. मस्त फिरायला जा, ट्रेक वीकला जा, कुठेतरी फ्रेश हो छान. आणि आज तुला रिफ्रेश करायला गेला 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 तुझा बॉयफ्रेंड कर, त्याला अनफ्रेंड नको होस तू. बेंड हीच आहे आता ट्रेंड, कळलं का? आणि नव्याने प्रेमात पडली स्वतःच्या की माझ्याकडेच आहे, नवीन बॉयफ्रेंड मी शोधून देईन तुला, तेव्हा पण टिप्स देईन. ओके. ऑल्सो आता तुझा आणि तुझ्या बॉयफ्रेंडचा फोटो टाक आणि त्याच्या खाली हॅशटॅग शनायाने मचाया शोर आणि हॅशटॅग अनफ्रेंड युअर बॉयफ्रेंड हे 2 हॅशटॅग टाक आणि मला टॅग कर. ठीक आहे? लव यू. चला बाय. उद्या भेटू. शनायाने मचाया शोर ऑडियन्स ने दिया वन्स मोर. अरे वाह, एक जावई बापू आले. निर्लज्जम सदा सुखी. काहीच वाटत नाही ना आपल्याला. म्हणजे निर्लज्जपणाचा कसा कळस असावा. एवढं सगळं होऊनही राहताय या घरात निवांत. 2 डिवोर्स 3 लग्न. निर्लज्ज कोण आहे तूच ठरव. नाही आम्ही काय रस्त्यावर आलो नाहीये वाटतील ते ऐकवायला. आम्हाला फुकट राहणार नाही होत. रेंट देऊ तुला. द्यावंच लागेल. तिचं काय आहे गॉड नोज. ही का असते सगळीकडे? काय संबंध आहे तुझा? काय संबंध? ओके, माझा गुरुशी संबंध आहे आणि गुरुचा या फ्लॅटशी. आता कळलं कसा संबंध आहे ते? तुला सगळं समजून सांगायला लागतं नाही का? नॉट युअर फॉल्ट. ओके, लेट मी इलॅबोरेट लिटल मोर. हा फ्लॅट तुला पोपटरावाने दिलाय आणि हा फ्लॅट स्वतःच्या नावावर करायला गुरुने जे लोन काढलंय त्याचे हप्ते सुद्धा गुरुनेच फेडले. नाव यू गेट इट? ठीक आहे ना, सगळे पैसे देऊ आम्ही हळूहळू. हो, नाईस कॉन्फिडन्स. आय लाईक इट. पण कसं आहे ना शनाया, कॉन्फिडन्स असावा हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. तू पैसे फेडणार, पैसे कमवता येतात का? हा, या जन्मात तरी पॉसिबल आहे का ते? काय पॉसिबल आहे काय नाही ते मी बघते. हा, तू बडबड करू नकोस आता. गेट आउट. गेट आउट. ओ माय गॉड, आय एम स्कॅर्ड. हेच एक्झॅक्टली मी तुला म्हणू शकते शनाया. गेट आउट. वेट अ मिनिट, आय विल टेल यू हाऊ. गुरु, हा ब्लँक चेक. दिस इज युअर्स. या फ्लॅटचं सगळं लोन क्लिअर करून टाक आणि हा फ्लॅट तुझ्या नावावर कर. त्या दोघी कशा रस्त्यावर येत नाहीत ते बघते आता मी. आय एम सॉरी मम्मा, बट आय हॅव टू डू दिस. कळलं? माया आणि माझा काय संबंध आहे कळलं? त्यामुळे यापुढे फक्त माझ्याशीच नाही, मायाशी सुद्धा बोलताना अवकाशीत राहायचं. आणि ज्या राधिकाच्या बळावर तू एवढ्या उड्या मारतेस ना, तिच्याकडेच जायची आता तुम्ही तयारी सुरू करा. हा, चला. आणि काय हो मम्मा, आता आपल्याला माहिती ना ती बिंडोके म्हणजे आहे, माहितीये. तिला नाही कळत पण तुम्हाला तर कळतं ना. समजवायचं ना तिला. राधिकाच्या नादी लागू नकोस, नाहीतर आपलं एवढं जे काही नुकसान होतंय त्याच्याबरोबर आपली इज्जत सुद्धा जाईल. आता तुम्हीच समजवणार ना. तुम्हाला तरी आहे ना की म्हणजे आहे असं मला वाटतं नाही का? सो बघा, समजवा मुलीला. 10 दिवस देतो, तोपर्यंत दुसरं घर शोधा, नाहीतर 1 लाख रुपये महिना भाडं भरा आणि राहा इथे. 1 लाख? बापरे, दॅट्स टू मच गुरु. आजकाल असंच आहे ना. काउंटडाउन हॅज बिगन शनाया. ऑल द बेस्ट. जाता जाता एक सल्ला देतो समज. राधिकाच्या गळ्यात गळे घालून फार मोठी चूक केली असतो तू. राधिका, सौमित्र आणि मी. हो तुम्ही. नाही, तुम्हाला विसरून कसं चालेल. तुम्ही आणि राधिका मसाले कंपनी आता सगळं संपणार. चल गुरु, आपल्या हिटलिस्ट मधलं पहिलं टार्गेट तर झालं.
Now let's move on to our next target, dear. येस बाय. Bye. Hello. You? हे तू ये ना बाई, ये ना, ये बस. नाही, मी इथे बसायला नाही आले. मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले. सरप्राईज? काय सरप्राईज? तुम्ही त्या दिवशी मी जेवायला आले होते तेव्हा इतक्या प्रेमाने समजावलं, अगदी पोट तिडकीने गुरुनाथ बद्दल सगळं खरं खरं सांगितलं. हाव ना, म्हणतं सांगायला पाहिजेच ना. मा मुलगा असला म्हणून का आलं? त्यानं जी काही दुष्कृत्य केलेली आहेत, मुलींची दशादशा केलेली आहे, ते पाहून मला असं वाटलं की तुझ्या बाबतीमध्ये असं काही घडू नये बा, म्हणून तुला मी सगळं खरं खरं सांगितलं. मा कर्तव्य समजून सांगितलं. एक्झॅक्टली. तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलं आणि म्हणूनच मी माझ्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले. वा, छान. खूप खूप शुभेच्छा. खूप सुखी राहा. एक मिनिट. मला एकटीला आशीर्वाद देऊन कसं चालेल? एक मिनिट. तुम्ही दोघं एकत्र? हो, गुरु आणि मी लग्न करतोय. आहे की नाही सरप्राईज? ओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला तर धक्का बसला. बट या, ऍक्च्युली आय एम नॉट सॉरी, कारण असेच 2 धक्के तुमच्या लाडक्या राधिकालाही बसणार आहेत. पहिला म्हणजे हा की आम्ही दोघे लग्न करतोय, आणि दुसरा हा की त्याच दिवशी राधिका मसाले क्लोज होणार आहे, कायमची बंद. तारीख कळव तुम्हालाही आणि राधिकालाही. कळव. हा, कळव. एक पोटी स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेत आहे. शनायाच्या बाबतीमध्ये मी एकदा पाहिलं होतं, वापस एकदा पाहिन. एक पोट निर्लज्जपणा तरी किती 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 वेळा करेन हे पाहिन. माया, मी म्हंटल होतं ना तुला, आमची आई टोमणे सम्राट आहे, टोमणे सम्राट. बट सॉरी आई साहेब, आज तुमचे टोमणे ऐकायला नाही आलोय आम्ही. काहीतरी नवीन सुरुवात करतोय, चांगल्याची सुरुवात आहे, तर आशीर्वाद घ्यायला आलो ना. हो. आशीर्वाद? कायचा आशीर्वाद रे? आशीर्वाद शुभ कार्याला द्यायचा असते, मूर्खपणाला नाही. हो, यात कसला आलाय मूर्खपणा? म्हणजे आम्ही दोघं प्रेम करतो एकमेकांवर, म्हणूनच लग्न करणार आहोत, आणि एकमेकांबद्दल सगळं माहिती आहे आम्हाला, तरी एक्सेप्ट केलं आम्ही दोघांनी एकमेकांना. आणि तूच म्हणाली होतीस ना आई, गुरु तुझं सगळं स्थिरस्थावर झालेलं पाहिजेय मला, तुला सेटल झालेलं पाहिजेय मला. मग आता होतोय सेटल, तर काय प्रॉब्लेम आहे? या सेटलमेंटच्या नावाखाली तू जी का कुकर्म करत आहेस ना, ती अनैतिक आहेत. अनैतिक. बरोबर ना, आपण करतो ते सगळं अनैतिक, आणि राधिका करते ते सगळं नैतिक. हा, तू कायला स्वतःची तुलना करते राधिका सोबत? लायकी आहे का त्यासोबत तुलना करायची? नाही, इच्छाही नाही आई मला. पण आता इथे तुझ्याकडे 2-3 दिवस राहिलो तेव्हा तूच 10 वेळा ऐकवलंस ना मला, कसा माझा पोटचा पोरगा, त्याच्यासाठी मी कसं करते, माझी कर्तव्य कशी पार पडते. म्हणून मीही माझं कर्तव्य पार पाडायला आलोय, सांगायला आलोय की नवीन सुरुवात करतोय, सेटल होण्याची तयारी करतोय. पण जाऊ दे माया, काही उपयोग नाही. मी म्हटलं होतं ना तुला, हिला माझं काही कौतुकच नाहीये, सगळा राधिकाचाच पोळका, माझं काहीच. तुला कायचं कौतुक आहे? कायचं कौतुक का? सासूबाई, सॉरी, आई येतो आम्ही. तुम्हीच म्हणालात नाही का आई म्हणून मी ठरवलंय, मी तुम्हाला आईच म्हणणार. आणि कसं आहे ना, तुम्ही जरी मला सून म्हणून आशीर्वाद दिला नसला, की माझ्यासाठी तुम्ही कायम माझ्या आई असाल. कधीही काही लागलं तरी आम्हाला बोलवा, आम्ही दोघेही आहोत. आणि अजून एक, सून म्हणून माझं कर्तव्य मी नेहमीच पार पाडेन.
दॅट्स माय प्रॉमिस. ओके चल गुरु. येतो आई. राधा, माझा प्लॅन ठरलाय. काय? आता गुरु आणि मायाला नडायचं ते सुद्धा त्यांच्याच मैदानात जाऊ. म्हणजे गुरु आणि मायाने आपल्याला दोघांना साईडलाईन करून त्यांना हव्या त्या पोझिशन्स घेतल्यात ना. आता मी त्यांना साईडलाईन करणार आणि मला हवी ती पोझिशन मी मिळवणार. आत्ताच माझं मंदारशी सुद्धा बोलणं झालंय. मंदार कोण? माझा एक ॲडव्होकेट मित्र आहे. त्याने मला असं सजेस्ट केलंय की SB ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये 50% शेअर्स माझ्या नावावर आहे. सो मी जर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना असं सांगितलं की माझ्या नावाचे शेअर्स मी विथड्रॉ करतो, तर अर्थातच ते मला तसं करू देणार नाही. सो माझ्या ज्या काही डिमांड्स असतील त्या मी त्यांच्यासमोर मांडू शकतो आणि त्यांना त्यासाठी तयार व्हावंच लागेल. ते सगळ्यांचं ठीक आहे, पण बाबांचं काय? बाबांना सांगायला लागेल ना हे सगळं. मला पटतंय तुझं राधा, पण आत्ता डॅडला सांगण्यात काही अर्थ नाही, कारण आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी अलाव करणार नाही. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तू कर, पण बाबांना कधीतरी तर सांगायला लागेल. त्यांना असं अंधारात ठेवून चालणार नाही. हो राधा, हे बघ, अंधारात डॅडला नाही, गुरु आणि मायाला ठेवणार आहे आणि ऑफिसमध्ये शिरून त्या दोघांना दणका द्यायचा. हे बघते. नाही नाही चन्या, राधिका ऐक ना, घरी खूप मोठा सीन झाला अगं. काय झालं? घरी गॅरी आणि छचू आले होते. छचू? खूप छचू? अगं ते म्हणजे ते छुचुंद्री ते त्या मायाला नाव ठेवलंय ग मी. तर ते दोघं घरी आले आणि मम्माला आणि मला घराबाहेर पडण्याची धमकी दिली आहे ग. अशी कशी काय धमकी देऊ शकतात? तो फ्लॅट तर पोपटरावाने तुझ्या नावावरती केलाय ना? अगं हो, पण गॅरीने लोन काढून त्या पोपटरावाचे पैसे त्याला परत केले आणि ते लोन आता फेडण्यासाठी मायानी त्याला असा ब्लँक चेक काढून दिला माझ्या समोर. काय? नो 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 मॅम, हे माया आणि गुरु सरांचं सायन्स ना मला ठीक वाटत नाही. मला असं वाटतं गुरु सर ना आता मुद्दाम त्या मायाला हाताशी धरून सगळ्यांना ट्रबल करणार आहेत. त्यांनी आयुष्यावर दुसरं काय केलंय? तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. आपण काहीतरी मार्ग काढूयात ना. आतापर्यंत यांना इतके धडे शिकवले, हिला चांगलं पुस्तकच शिकव. एक मिनिट. हा बोला आई. राधिका, जे नाही व्हायचं तेच घडलं बाई. का, काय झालंय? गुरु आणि माया एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांचं सूत जुळलं. हो माहिती आहे ते मला. एवढंच नाही बाई, याच्या पुढेही खूप काही घडलं आहे, तुला माहित नाही. मग ते दोघंही घरी आले होते. ते दोघं जण घरी येऊन गेले, गुरु आणि माया? हे कळवायला की दोघंही लग्न करत आहेत. काय? माया माया इथे? तुझ्या आईला उत्तर देऊन झालंय. नाव इट्स राधिका's turn. अरे माया यार, कशाला उगीच, कशाला या लोकांची थोबाडं बघायची आपण? मी काय म्हणतो, आपल्याला जे काही करायचं ना ते करून आपण मोकळे होऊ ना. त्यांना आधीपासून कळून सगळं रिव्हील कशाला करायचं? करावं लागेल गुरु. मला हे असे हिडन वॉर्स आवडत नाही. जे करायचं ते ओपनली तोंडावर चॅलेंज करून. मायाशी समोरासमोर फाईट करणं किती डिफिकल्ट आहे ना, ते कळू दे ना आता त्या राधिकाला. माया एक मिनिट, मला असं वाटतं आपली जी काही स्ट्रेंथ आहे ना ती जरा स्ट्रॉंग लोकांना दाखवण्यामध्येच काही अर्थ आहे. हे असल्या लुझर लोकांना दाखवण्यामध्ये काय पॉइंट आहे? पॉइंट आहे. राधिकाने जी चूक केली आहे ती किती महागात पडणार आहे तिला ते कळू दे आता तिला. यशवंत सरांना भडकवलंय तिने माझ्या विरोधात. आमच्यामध्ये इतक्या वर्षांपासून असलेला ट्रस्ट ब्रेक केलाय तिने. नाव शी हॅज टू पे फॉर इट. माया ऐक, रागाच्या भरामध्ये एक गोष्ट तू विसरतेस. तू जाशील तिथे कचा कचा भांडशील, पण तुला हे लक्षात येतंय का तिथे यशवंत सर पण असतील ना? यशवंत सर नाहीयेत तिथे. यशवंत सर नाही? ऑफकोर्स, मी ऑलरेडी कन्फर्म केलंय, सो डोंट यू वरी अबाउट इट. ओके. तरीच म्हटलं माया काही स्वतःच केलेला प्लॅन फिसकटला जावा असं वागणाऱ्यातली नाहीये नक्कीच. सी, नाव यू नो मी. पण यशवंत सर तिथे नाहीयेत म्हणजे आपली मूव्ह करेक्ट वर्क होते. सरांनी पुन्हा एकदा सौमित्रपेक्षा माझ्यावर ट्रस्ट दाखवला. ही हॅज लिटरली फायर्ड हिम. सणसणीत कानाखाली वाजवली आहे त्याच्या. हा, राधिकाने ऑफकोर्स ट्राय केलं त्याला डिफेंड करायला, पण यशवंत सरांनी तिचा डिफेन्स मान्यच केला नाही.
सौमित्र इनोसंट असेल तर त्याचं प्रूव्ह करा आणि मगच मी घरी येईन असं सांगून निघून गेलेत ते घरातून. काय येस. माया, मग झालं ना आपल्याला हवं तसं सगळं झालं ना. इट्स लाईक आवर विक्ट्री. इट इज. बट मी एवढ्याने शांत बसणार नाहीये. जेव्हा त्या राधिकाला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करेन ना, कम्प्लिटली डिमॉलिश करेन, तेव्हाच शांत बसेन मी. तेव्हाच समाधान होईल माझं. हे जेनी म्हणते तसं ना, गुरुनाथ आणि माया ठरवूनच वागतायत सगळं. सगळ्यांना त्रास द्यायचंच ठरवलंय ते. आधी मला आणि सौमित्रला ऑफिस मधनं दूर केलं, त्याच्यानंतर बाबांना सौमित्र विरुद्ध भडकवलं, तुला सुनवलं, आईंना धमकवलं, आणि आता लग्न करताय. काही नाही, ठरवून करतात हे सगळं. दोघांना मरू देत, आपण टॅकल करू त्यांना. पण त्यांनी तुला एवढं टॉर्चर केलं, एवढं काय काय झालं, तू सांगितलं पण नाही मला. एवढ्या तेवढ्या गोष्टी कुठे सांगत बसायच्या तुला? अगं छोट्या गोष्टी कुठे आहेत या. आणि तसंही गॅरी सोबत सध्या मी टाइम स्पेंड करते ना जास्त, त्यामुळे तो काही प्लॅन करत असता तर क्लू तरी कळला असता आपल्याला, सावध झालो असतो. यांच्या बाबतीत मी नेहमीच सावध असते, पण बाबांच्या बाबतीत त्यांनी बरोबर डाव साधला. अगं पण त्याचेच बाबा आहेत ना ते, म्हणजे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना पटवूच शकतो आपण. हो, पण तोपर्यंत वेळ गेलेली नसली म्हणजे झालं. मरू देत ग, त्यांना काय करायचं ते करू दे. आपण काही केलं नाही, आपण कशाला घाबरायचं. वा वा वा, फिअरलेस शनाया. काय शनाया, हलकासा झटका काय दिला, तू लगेच मैत्रिणीकडे धावत आलीस? नाही, तसं वाचन कधी बरं नव्हतंच तुझं, पण तरी सुद्धा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे बरोबर कळतं तुला. 10 दिवसांची मुदत दिली होती तुला. 10 दिवस, 10 डेज, कळलं की नाही? 10 तासात पळून आलीस. माझं सोड, तू काय आलायस इथे फालतूची बडबड करायला? नो स्वीट हार्ट, तुम्हाला वॉर्न करायला आलोय आम्ही इथे. आज जे काही घडलं त्याची सुरुवात तुम्ही केलीत ना, सो शेवट आता आम्ही करणार. तुम्ही यशवंत सरांना आमच्या रिलेशनशिप बद्दल सांगितलं, सो आम्ही सौमित्रचे ते फोटोज दाखवले सरांना. स्कोर इज इक्वल नाव. अँड नाव इन ऑर्डर टू विन, ते फोटोज मला आता सोशल मीडियावर व्हायरल करावे लागतील. आणि आजकाल सोशल मीडियाचं तर तुम्हाला माहितीच आहे. काय एखादी न्यूज सोशल मीडियावर आली ना की लोक ती खरी आहे खोटी आहे फार चेक नाही करत बसत. लगेच फॉरवर्ड करून मोकळे होतात. अरे ज्या न्यूज आली आहे खरी असेल का असं कोणी विचारच नाही करत ग. मी किती वाईट आहे ना हे. पण त्यामुळे होतं काय की सगळीकडे बदनामी फार पटकन होते. आणि सोशल मीडियावर लोकांची तोंड बंद नाही करतायत. कोणाकोणाची तोंड बंद करणार ना, त्यामुळे बदनामी होणार हे नक्की. राधिका, जे तुम्ही करणार आहात ते बोलायला कशाला आला? आणि समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की नका करू, तर तुम्ही ते करणार नाही का? नाही ना, तुम्ही करणारच. करा ना काय करायचं ते. ऑफकोर्स करूच. ओके, वी डोंट नीड युअर परमिशन फॉर इट डिअर. बट कसं आहे ना, वी आर काइंड ऑफ बिग हार्टेड पीपल. म्हटलं चूक करेक्ट करायची एक संधी तर बनतेच नाही का, सो म्हटलं देऊया. हाऊ कॅन यू फॉरगेट राधिका, सौमित्र, सॅमी बेस्ट फ्रेंड आहे माझा, बेस्टी, यु नो. मला त्याची बदनामी झालेली अजिबात बघवणार नाही. प्लीज सांग ना. ओ बिग बॉय, कंट्रोल. नाही एवढं काही नाहीये. आता माया ज्या संधीबद्दल बोलते ना, सो लेडीज अँड लेडीज म्हणून पिंकी आहे ना तू. ओके ठीक, सॉरी. सो लेडीज अँड जेंटलमन, ऑफर लिमिटेड पिरियड केली. म्हणजे ही संधी आहे ती मर्यादित काळासाठी. आणि संधी अशी आहे की तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये, तर सिंपल आहे. राधिका मसाले उद्याच्या उद्या SB कंपनीमध्ये मर्ज करायचे. दॅट्स इट.